गाईज वेलकम टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाणी प्रक्रिया संहितेचे म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडचे आदेश 22 आदेश 22 म्हणजेच ऑर्डर 22 नियम 4 रूल 4 प्रमाणे मयत प्रतिवादीचे वारस रेकॉर्डवर आणण्यासाठी अर्ज। जेव्हा आपल्या वादपत्रामधील प्रतिवादीचे मृत्यू झालेले असतील तर त्याचे वारस रेकॉर्डवर कसे आणायचे, त्यासाठी कोणत्या ऑर्डरप्रमाणे कोणत्या ऑर्डरच्या रूलप्रमाणे अर्ज करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर CPCचा ऑर्डर 22 ऑर्डर 22 रूल 4 रूल 4 प्रमाणे अर्ज असा करायचा असतो। तर वरती कोर्टाचं नाव येणार आणि मुकदमा नंबर लिहायचा, नंतर वादीचे डिटेल आणि प्रतिवादी। इथेच जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो तेव्हा एवढं डिटेल नाही लिहायचं असतं, फक्त वादीचं नाव लिहायचं असतं आणि विरुद्ध प्रतिवादीचं नाव लिहायचं असतं। ठीक आहे, ओके। आणि त्याच्यानंतर सदरकामी वादीचा विनंती अर्ज की फर्स्ट पॉईंट या कामातील प्रतिवादी नंबर 2 नामे, आता ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचं डिटेल लिहायचं। ओके, तर इथे मयत झाला आणि त्याचा दिनांक लिहायचा मयतेचा, आणि 2 नंबरवर लिहायचं मयत प्रतिवादीच्या विरुद्ध दावा चालवण्याचा अधिकार त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या वारसाविरुद्ध चालू राहणार आहे। मयताचे खालीलप्रमाणे वारस आहे, याशिवाय वादीच्या माहितीप्रमाणे इतर वारस नाही। तर जेव्हा प्रतिवादी ची मयत होती तेव्हा त्याच्या वारसांविरुद्ध दावा चालवण्याचा अधिकार आपल्याला असतो, तेव्हा त्याचे वारस कोण कोण आहे त्यांची डिटेल्स आपल्याला लिहायची आहे, वारसांची नावे, आणि हे प्रतिवादीच्या वारसांची माहिती हे वादीलाच काढायची असते। आणि मग वारसांची नावे, वय, धंदापत्रे हा मजकूर टाकण्यात यावा। ठीक आहे, नंतर वर नमूद वारसांपैकी वारस क्रमांक 2 ही मयताची बायको असून वारस क्रमांक 2 व क ही मयताची मुले आहेत। 4 नंबरवर लिहायचं सोबत वादीचे ॲफिडेव्हिट, मयताचा मृत्यू दाखला व त्याच्या वारसांचा दाखला जोडला आहे। तर हा अर्ज वादी दाखल करत आहे म्हणून वादीचा ॲफिडेव्हिट लागणार आहे त्याच्यामध्ये तो सांगणार आहे की मयताचा मृत्यू दाखला जोडलेला आहे आणि त्याच्या वारसाचा दाखला जोडलेला आहे, ते ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करावं लागणार आहे। आणि 5व्या पॉईंटमध्ये लिहायचं अर्ज मयताच्या मृत्यू तारखेपासून 90 दिवसाच्या आत केला आहे। तर असं असते, जर प्रतिवादी मरण पावलेला आहे आणि त्याचे वारस जर आपण 90 दिवसाच्या आतमध्ये जर केसमध्ये जर फाईल नाही केले, दाव्यात दाखल नाही केले, तर कोर्ट तो दावा अबेट करून टाकतो, म्हणजे खतम करून टाकतो, ॲटोमॅटिकली तो दावा अबेट होऊन जातो। म्हणून त्याला 90 दिवसाच्या आतमध्ये हा वारसाबद्दल डिटेल्स तिथे फाईल करावं लागतं। तर 6 नंबरवर लिहायचं मग तरी विनंती की दाव्यातील प्रतिवादी नंबर 2च्या सरनाम्यात त्याच्या नावापुढे मयत अशी अक्षरे लिहून त्यापुढे खालीलप्रमाणे वारसाची नावे टाकण्यात येऊन त्यांना रेकॉर्डवर घेण्यात यावे व याप्रमाणे दाव्यात दुरुस्ती करण्याची परवानगी असावी। आता जाहीरशी ते स्वाभाविक गोष्ट आहे, जर आपण वारसांची नावे लिहित आहे आणि प्रतिवादीच्या ठिकाणी ते आपण ॲड करत आहे तर आपल्याला त्या दाव्यामध्ये दुरुस्ती पण करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे वारसांना आपण रेकॉर्डवर घेण्यासाठी असा अर्ज करावा लागतं। मग खाली स्थळ, तारीख आणि वादीची सही आणि वादीतर्फे ॲडव्होकेटची सही, मग खाली प्रतिज्ञालेख। ठीक आहे, प्रतिज्ञालेख राहणार आहे आणि मग कोर्टात दाखल तारीख इथे, वादीतर्फे ॲडव्होकेट आणि वादीची सही, बस अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।